जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथ जावसई परिसरात एका तरुणावर 8 ते 9 जणांच्या टोळीने तलवार कोयत्यांसारख्या धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। फुलेनगर वाडीतील सुधीर ओमप्रकाश सिंह हा तरुण आपल्या कुटुंबासोबत राहतो आणि परिसरात त्याचा तबेलाही आहे। गाडीच्या तुटलेल्या वेल्डिंगचे काम करण्यासाठी ते घराजवळील दुकानात गेले असताना अचानक मोटरसायकलवरून आलेल्या नवतरुणांनी त्याच्यावर भीषण हल्ला चढवला। आरोपीकडे तलवार, कोयता यांसारखी घातक हत्यारे होती आणि त्यांनी थेट जीव घेण्याच्या उद्देशाने मारहाण केली। या हल्ल्यात सुधीर सिंह यांच्या पाठीवर, हातावर आणि पायावर गंभीर जखमा झाल्या असून त्यांना तत्काळ उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले। हल्लेखोरांनी पळ काढताना पीडितांची मोटारसायकल सुद्धा फोडून टाकली। संपूर्ण घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट दिसून आली आहे। या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी हल्लेखोरांच्या टोळीचा शोध तीव्र केला आहे। शहरातील वाढत्या गुंडगिरीमुळे नागरिकांमध्ये मोठी भयभीतता पसरली आहे। गया था गाड़ी का वेल्डिंग करने, पीछे से वो गोया, यश और क्रिश और सुशांता 4-5 बच्चे लोग डायरेक्ट मारने लग गए। क्यों मारा? क्यों दुश्मनी है? पहले वही ठसन के बारे में मारा रहेगा। मतलब मैं सुबह निकल के पहले रैली में गया और उसका फिर उन लोगों ने उधर देखा मेरे को, दीप के साथ गया था। दीप और उसका लगता पहले कुछ रहेगा, तो फिर लोग ठसन दे के वहाँ से गए। फिर मैं उसके साथ घूम के छोड़ा दीप को, मंदिर गया, मंदिर से आया, पंचर बनाने गया। पंचर बनाने के बाद मैं गाड़ी का स्टैंड बनाने गया, वेल्डिंग करने गया, तभी लोग पीछे से आए, मारे मेरे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।